नमस्कार. आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती गोष्ट आहे झाडू. झाडू ह्याच्याबद्दल आपल्याला अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. तिला लक्ष्मी का मानतात? तिला लपवून का ठेवलं जातं? किंवा त्याच्यामागे काय धारणा आहे? आणि त्या झाडूद्वारे आपण आपल्या घरातली, आपल्या वास्तूतली, आपल्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणीची जी काही खराब एनर्जी आहे ती आणखीन चांगल्या प्रकारे कसं नष्ट करू शकतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या वास्तूमध्ये आणखीन पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल, आणखीन समृद्धी निर्माण होईल. ही गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत. झाडू हिला लक्ष्मीचं स्वरूप का मानतात? झाडू आपण कशासाठी वापरतोय? केर कचरा काढण्यासाठी. म्हणजे घरातली, वास्तूतली, आपल्या कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी जी काही खराब एनर्जी आहे, दूषितता आहे, घाण आहे, ती नष्ट करण्यासाठी. त्यामुळे एनर्जी आणि व्हायब्रेशन्सच्या शास्त्राद्वारे, क्वांटम फिजिक्सद्वारे काय आपण प्रूव्ह करतोय, की आपण त्या जागेमधली जी काही निगेटिव्हिटी आहे ती नष्ट करतोय. आणि ज्या ठिकाणी निगेटिव्हिटी नष्ट होणार त्या ठिकाणी काय होणार? पॉझिटिव्हिटी क्रिएट होणार, सकारात्मक ऊर्जा क्रिएट होणार. त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात आणखीन समृद्धीची, आणखीन जी काही आपल्याला आयुष्यात घडवणारी, तसा सपोर्ट करणारी फ्रिक्वेन्सी आहे ती क्रिएट करतोय. त्यातले ब्लॉकेजेस काढतोय आहे. म्हणून आपण त्या झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानतो. कारण ती आपल्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्याचं काम करते. म्हणून आपल्या वेदशास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये तिला लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं आहे. आणि तिला ज्या वेळेला त्या हायर फ्रिक्वेन्सीज असतात, दिवाळी, पाडवा, दसरा, त्यावेळेला तिला घरी आणून तिची पूजा केली जाते, तिला एनर्जाइज केलं जातं. म्हणजे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, जी काही वाईट शक्ती आहे, ती नष्ट होऊन चांगली सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी इकडे क्रिएट व्हावी. दुसरी गोष्ट, झाडूला लपवून का ठेवलं जातं? आता झाडूला जर आपण क्वांटम फिजिक्स प्रमाणे समजून घेतलं तर ते एक एनर्जी सकर्स आहे. एनर्जी सकर म्हणजे काय? की जी गोष्ट एनर्जी खेचून घेण्याचं, कुठलीही गोष्ट शोषून घेण्याचं काम करते त्याला एनर्जी सकर्स म्हणतात. मग ते कापूस असेल, कपडा असेल, किंवा हिरकाच्या लाकडापासून बनलेली जी काही झाडू आहे ती असेल, जी काही गोष्ट एनर्जी खेचून घेते त्याला एनर्जी सकर्स म्हणतात. आता झाडू ही काय करते? घरातली निगेटिव्हिटी दूर करते. क्वांटम फिजिक्स प्रमाणे प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे. आणि प्रत्येक गोष्टीला आपण जी इन्फॉर्मेशन देतोय, जी आयडेंटिटी देतोय, त्याप्रमाणे ती एनर्जाइज होते, ती त्या प्रकारे वर्क करायला लागते. म्हणजे एखादं जे काही निगेटिव्ह गोष्ट आहे, उदाहरण आपण दगडाचं घेऊया. आता एखाद्या दगडाला जर समजा मूर्तीचा आकार दिला, त्या मूर्तीला आपण जे स्तोत्र मंत्र ह्याच्याद्वारे त्याची पूजा करायला लागलो, जे काही षोडशोपचार पद्धतीने त्याला एनर्जाइज करायला लागलो, तर त्या दगडामधनं त्या प्रकारचे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. म्हणजे काय? की आपण जी आयडेंटिटी, जे व्हायब्रेशन्स ज्या गोष्टीला देतोय त्याच्यातनं तीच गोष्ट फ्लो व्हायला लागते. तोच दगड जर एखाद्या वास्तूसाठी वापरला तर त्याला त्या वास्तूची आयडेंटिटी मिळते. अशा प्रकारे आपण एखाद्या गोष्टीमध्ये जी इन्फॉर्मेशन पेरलेली आहे, आपण ज्या पद्धतीने तिचा वापर करतोय आहे, ज्या पद्धतीची त्याची आयडेंटिटी बनवलेली आहे, ती त्याच पद्धतीने वर्क करते. मग आता झाडू काय आहे? एनर्जी सकर्स आहे. कुठली एनर्जी सक करते? निगेटिव्ह एनर्जी सक करते. मग ज्या वेळेला घरामध्ये म्हणा, वास्तूमध्ये, कामा व्यवसायाच्या ठिकाणी जसं चांगल्या व्हायब्रेशन्सची माणसं येतात आहेत, चांगल्या व्हायब्रेशन्सच्या गोष्टी येतात आहेत, तसं आपल्या नकळत वाईट व्हायब्रेशन्सची माणसं सुद्धा येतात, वाईट व्हायब्रेशन्सच्या वस्तू सुद्धा येतात. मग ते व्हायब्रेशन्स जर झाडूच्या समोर असेल तर झाडू ती व्हायब्रेशन्स सक करून घेणार. आणि मग आपण काय करणार? त्या झाडूने त्या वास्तूमध्ये कचरा काढत राहणार. म्हणजे काय? की ते व्हायब्रेशन्स आपण संपूर्ण घरात पसरवणार. त्याच्यामुळे घरातलं जे काही एनर्जी व्हायब्रेशन्स आहे, जे पंचतत्व आहे, ते बिघडले जातात.
आणि ही गोष्ट घडू नये म्हणून झाडूला लपवून ठेवलं जातं. सो इतकं महत्व, इतकं सायन्सचा विचार आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या संतांनी केला होता, आपल्या ब्रह्म ऋषींनी केला होता आणि त्या प्रकारे त्यांनी त्या गोष्टींची निर्मिती केली होती. कुठलीही गोष्ट, मॉप असो, झाडू असो, व्हॅक्युम क्लीनर असो, हे सर्व गोष्टी एनर्जी सक करणारे आहेत. आपण त्यांची आयडेंटिटी तशी बनवलेली आहे. त्यामुळे देखील बघा, तुम्ही जर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलात तर त्यांना एका स्टोर रूम मध्ये ठेवलेलं असतं, जे लोकांच्या नजरेस नाही पडायला पाहिजे. ज्या वेळेला ती गोष्ट वापरायची त्या वेळेलाच ते वापरतात. त्याच्यानंतर आणखीन एक समज आहे, तो म्हणजे तिन्ही सांजेचा कचरा काढू नये किंवा रात्रीचा कचरा काढू नये. तर रात्रीचा कचरा काढू नये असं का म्हटलं जातं? तर रात्रीचा म्हणजे नक्की कुठला टाइम आहे, तर तो टाइम आहे 6:30 ते 8:30. 6:30 ते 8:30 ह्या टायमामध्ये, ह्याच्यामध्ये प्रदोष काळ किंवा आठवा प्रहर असा देखील म्हटलं जातं. म्हणजे ह्या वेळेची जी व्हायब्रेशन्स असते, त्यावेळेला पॉझिटिव्ह एनर्जी ही सगळ्यात जास्त चार्ज होते. त्यामुळे आपण तिन्ही सांजेचा दिवा लावतो आहे, म्हणजे प्रकाश निर्माण करतो आहे. त्यावेळेला स्तोत्र मंत्र प्रार्थना बोलले जाते. पहिले लोक शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही प्रार्थना करायची. आता तर जनरेशन्सना ह्या गोष्टी माहिती पण नाही आहे. तर या टायमामध्येच आपण त्या झाडूचा वापर घरामध्ये करायचा नाही. परत त्या झाडूची दिशा कुठली आहे, तर दिशा अशी ठराविक नाहीये. फक्त तुमचं ज्या ठिकाणी तुमचं देवघर आहे, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवताय आहे, तुमचे पैशाचे लॉकर्स आहेत, त्या ठिकाणी ती झाडू ठेवण्याचा शक्यतो टाळा. अशा प्रकारे तुम्ही त्या झाडूचा योग्य पद्धतीने वापर करू शकता. त्याच्या मागे काय रिझन्स आहे हे देखील तुम्हाला समजले आहे. त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करू शकता. परंतु फक्त एवढंच नाही, आज मी तुम्हाला असे काही कोड देणार आहे, जे कोड तुम्ही तुमच्या झाडूवरती लिहायचे आहेत. निळ्या रंगाच्या मार्करनी लिहायचे आहेत किंवा काळ्या रंगाच्या मार्करनी सुद्धा तुम्ही लिहू शकता. मार्कर पेन मी याच्यासाठी सांगतोय की ते पुसले जाणार नाही, ते नंबर तसेच राहतील, ते कोड, एनर्जी कोड्स तसेच राहतील. ते कोड्स त्या झाडूवरती लिहायचं आहे आणि त्या झाडूनी कचरा काढायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरातली जी काही एनर्जी आहे त्याचा चार्ज आणखीन डबल फ्लो होईल. जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही व्हायब्रेशन्स आहे, ते आणखीन अधिक पद्धतीने, आणखीन कैक पटीने चांगल्या प्रकारे ते नष्ट होईल आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये निर्माण होईल आणि त्याच्याने तुमच्या आयुष्यात अधिकाधिक समृद्धी निर्माण होईल. चला समजून घेऊया काय आहेत ते कोड. ते कोड आहेत, त्यातला पहिला जो कोड आहे तो कोड 4748132148. हा पहिला कोड आहे. हा कोड काय करतो आहे की जी काही त्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जीचं जे काही व्हायब्रेशन्स आहे, त्या व्हायब्रेशन्सला नष्ट करतो आहे. त्याच्यामुळे घरामध्ये जी काही चुकीची ऍक्शन्स क्रिएट होते आहे, म्हणजे भांडणं म्हणा, क्लेश म्हणा, किंवा कुठल्याही प्रकारची आजारपणाची फ्रिक्वेन्सी म्हणा, किंवा लॉस करणारी किंवा आणखी आपल्या आयुष्यात वाईट शक्तींची प्रवृत्ती, चुकीची एनर्जी जी आहे, त्या सर्व प्रकारच्या एनर्जीला नष्ट करण्याचं काम हा कोड करतो. त्याच्यानंतर दुसरा कोड आहे, तो आहे 78914. आणखीन एक कोड आहे 14789. आता हे दोन्ही कोड तुम्ही झाडूवर लिहू शकता किंवा या दोन्ही मधला एक कोड सुद्धा तुम्ही झाडूवरती लिहू शकता. हे कोड काय करतात की जे काही आपल्याला त्रास देणारे चुकीच्या पद्धतीचे
घरातले जे काही अ, एक बिलीफ पॅटर्न एनर्जी बनलेली आहे. बिलीफ पॅटर्न एनर्जी म्हणजे काय, की आपण घरामध्ये वावरताना त्या घराला आपण ज्या पद्धतीने बघतोय, त्या घरातल्या भागाला आपण ज्या पद्धतीने बघतोय आहे, किंवा आपली एक काही चुकीची धारणा झालेली असेल, तर त्या चुकीच्या धारणेला नष्ट करण्याचं काम हे कोड देत आहे. हे कोड आपल्याला ज्या वेळेला आपण कचरा काढतोय त्यावेळेला प्रोटेक्शन देत आहेत, आपली निगेटिव्हिटी पासून आपलं संरक्षण करतात आहेत. त्यामुळे होतंय काय, की ती निगेटिव्हिटी आपल्या ओराला डॅमेज करत नाही, आपल्या वास्तूला डॅमेज करत नाहीये, आणि आपल्या वास्तूमधली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये समृद्धीची आणि पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी निर्माण करण्याचं सिस्टीम तयार करते, प्रोग्रामिंग तयार करते. सो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात या पद्धतीने उपयोग करून आपल्या वास्तूला, आपल्या ओराला, आपल्या घराला एनर्जाइज करा, समृद्ध करा, पॉझिटिव्ह करा. थँक्यू. धन्यवाद.